भारतीय जनता पक्ष हा जाहिरातींवर तारणारा पक्ष आहे असं संजय राजाराम राऊतने आज सकाळी म्हटलेलं आहे। याच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या जाहिराती मग रोज सकाळी सामन्यामध्ये कशा चालतात? जेवढं अगर जाहिरातीवर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातीवर तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्या जाहिराती सामन्यामध्ये छापू नका ना। एका बाजूला धंदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जाहिरातीवर टीका टिप्पणी करायची। मग भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा पैसा चालतो, जाहिरातीच्या माध्यमातून सामन्याच्या तिजोऱ्या भरण्यात चालतं। फक्त आम्हाला सकाळी उठून मग पत्रकारांच्या समोर आव आणायचा आणि खडी फोडायची। हा जो काय डबल ढोलकीपणा, हा जो संजय राजाराम राऊतचा दर सकाळी चालतो, सुरू असतो, त्याला आता महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते। दुसरं म्हणजे गौतम अदानींवर मोठा विरोध दाखवला जातो आहे की आम्हीच गौतम अदानींच्या विरोधात आहोत, आम्हाला गौतम अदानी महाराष्ट्रामध्ये नको। मग गौतम अदानी अगर एवढंच तुम्हाला संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला खटकत असेल तर मग गौतम अदानीचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी कसं चालतं? गौतम अदानींना गेल्या 2 महिन्यामध्ये लपून छपून अजून कोण कोण भेटलेलं आहे ह्याची काय माहिती महाराष्ट्राला आम्ही द्यायची का? म्हणून गौतम अदानीजींचं जे देशाच्या विकासामध्ये जे योगदान आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशामध्ये गुंतवणूक हे गौतम अदानींच्या माध्यमातून होत आहे, त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतो आहे। आणि म्हणून गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध। कारण का तुम्हाला अगर तरुणांना 2 हाताला काम मिळवून द्यायचं असेल म्हणून जो गुंतवणूक करणारे आहेत, जे रोजगार निर्मिती करणारे आहेत, त्यांच्या नावाने तुम्ही खडी कशी फोडू शकता? म्हणून अंबानींना तुम्हाला वेगळा न्याय द्यायचा आहे आणि अदानींना वेगळा न्याय द्यायचा आहे। पण त्याच अदानींचं प्रायव्हेट विमान घेऊन उद्धव ठाकरे आणि फॅमिली हे सगळीकडे फिरतात, ह्या गोष्टी चालतं, तेव्हा गौतम अदानी खटकत नाही। तेव्हा गौतम भाई त्यांच्याबरोबर बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि अन्य वेळी गौतम अदानींच्या नावाने खडी फोडायची। हा जो काही दुटप्पीपणा आहे ना, हा जी काही नौटंकी आहे, ह्याला आता महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे। पैशाच्या नावापोटी तुझा मालक किती हपापलेला आहे, स्वतःचा 1 रुपयाचा खर्च पण काढत नाही, घरातल्या AC पासून मंदिराच्या फुलापर्यंत सगळ्या या उद्योगपत्यांच्याच माध्यमातून मिळालेला आहे। तुझ्या मालक जेव्हा लंडनला जातो तेव्हा कुठला उद्योगपती तुझ्या मालकाच्या बरोबर असतो तिकीट काढण्यासाठी, हॉटेलची बुकिंग करण्यासाठी? तेव्हा गुजरातीवर आक्षेप नसतो, गुजराती समाजावर आक्षेप नसतो। मग गुजराती समाजाचे पाऊंड चालतात तेव्हा सगळे खर्च दिलेले चालतात, तेव्हा रेस्टॉरंटचा एक पण बिल द्यायचा नाही तुझ्या मालकाने, तेव्हा गुजराती माणसाच्या पाकिटवरून पाऊंड निघून तुला मालकाचे बिल पे केलेले तुला चालतात। आणि नुसतं तुझ्या घाणेरड्या राजकारणासाठी इथे सकाळी उठून अगर आमची सकाळ खराब करण्याचा कार्यक्रम असेल तर त्याचं चोख उत्तर आता 23 तारखेला मिळेल। बोला नितेशजी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्गात होते, त्यांच्या 3 सभा झाल्या। तुम्हाला काय वाटतं की या सभांचा किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा या जिल्ह्यातल्या निवडणुकीवर किती परिणाम होईल, काय होईल? जसं कालच बोललो, उद्धव ठाकरेंच्या सभेंचा 23 तारखेला आमचे जे तिन्ही महायुतीचे जे आमदार निवडून येत आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा नाही खारीचा वाटा निश्चित पद्धतीने असेल। कारण का जेव्हा उद्धवजी आमच्या सिंधुदुर्गात आले प्रचारासाठी, आता बघा लोकसभेच्या अगोदर आले, मला त्याच जागी जिथे त्यांची सभा झाली तिथे मला शिव्या शाप दिला, शिवराळ भाषा वापरली, माझं मतदान 29,000 वरून 42,000 गेलं। जेव्हा त्या माणसाचं पायगुणच एवढा आमच्यासाठी चांगला आहे की तो आल्या तिन्ही आमचे सीट बघा कालच कन्फर्म झालेला आहे, आता फक्त गुलाल उडवायचा बाकी आहे।
म्हणून उद्धव ठाकरे हा उभाटा उमेदवारांसाठी पनवती आहे, चपटा पायाचा आहे. आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, कारण का कालच्या नंतर जी भाषा वापरली गेली, त्याचा जो कोण काय कोळी नोळी आणलेला, त्याच्यामुळे जे काय भाषा वापरली गेली त्याच्यामुळे जनमानसांमध्ये राग आहे. लोकांना वाटतं की बाबा आमच्या हक्कासाठी लढणारा 24 तास उपलब्ध होणारा राणे कुटुंबे असतील, केसरकरजी असतील, ह्यांना आमच्या भूमिपुत्रांना बाहेरून येऊन जे शिव्या दिल्या जातात त्याचं चोख उत्तर हे येणाऱ्या 23 तारखेला उद्धव ठाकरे आणि कंपनीला भेटेल. त्यांनी पंतप्रधानांना सवालही काही उपस्थित केले. त्यात त्यांनी नारायण राणेंची घराणेशाही चालते का असाही एक सवाल पंतप्रधानांना उपस्थित थोडं केला. मागे वळून पाहिलं असतं ना उद्धवजीने, स्टेजवरच सगळी घराणेशाही बसलेली आणि स्टेजच्या समोर सर्वात मोठी घराणेशाही बसलेली 8 फूटची तेजस ठाकरेच्या नावाने, जो खेकडे शोधायला येतो. म्हणून घराणेशाहीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेला नाही. ज्या उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं, कुठल्याही सामान्य शिवसैनिकाला मंत्रिमंडळात नाही घेतलं, मुलाला 2 खाती देऊन टाकली. ज्या वैभव नाईकला जेव्हा डमी फॉर्म भरायचा होता वैभव नाईक, तेव्हा त्यांनी संजय पडतेकडून नाही भरून घेतलं, तेव्हा त्याच्या मिसेसचा फॉर्म भरला. जेव्हा संदेश पारकरला सुकृत नगरसेवक कणकवलीमध्ये द्यायचा होता, तेव्हा त्यांनी त्याच्या सामान्य कुठला सहकारी नाही दिला, कन्हैया पारकरचं नाव दिलं. म्हणून घराणेशाहीबद्दल कोणी बोलावं ह्याचं काहीतरी निकष असले पाहिजे. कारण लोक त्याच्यावर हसत होते जेव्हा ते घराणेशाहीबद्दल बोलत होते ना, कारण घराणेशाहीमध्ये PhD कोणी केली असेल त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. शिवसेना, मग शिवसेनेचे नेते असतील, उद्धव ठाकरे असतील, जेव्हा निवडणुकांचा प्रचार येतो ते सातत्यानं राणेंची दहशत हाच भाषणांमध्ये उल्लेख करत असतात. कालही ते बघायला मिळालं. अनेक आरोप झाले आहेत दहशतीच्या अनुषंगाने. काय आता ती टेप रेकॉर्डर आता जुनी झालेली आहे. आता त्याला ना आता लोक ऐकून लोकांच्या कानातून लोक आता कंटाळलेले आहेत. जसं कधी कधी एकता कपूरचे एपिसोड जेव्हा 200 एपिसोड चालतात मग नंतर लोकच बघायचं बंद करतात ना, तसं आता उद्धव ठाकरेचं रटाळ भाषण झालेलं आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये दहशतवादाचा विषयच संपलेला आहे. म्हणूनच तर 6 महिन्या अगोदर उद्धव ठाकरेच्याच विनायक राऊतांना पाडून आमचा खासदार आज सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आहे. 6 महिन्या अगोदरच जनतेने कौल दिलेला आहे की आमच्या इकडे उद्धव ठाकरेचे विचार, उद्धव ठाकरेची गलिच्छ भाषा आणि उद्धव ठाकरेचं घाणेरडं भाषण आणि दहशतवाद हे चालत नाही. म्हणून तर राणे साहेबांना मोठ्या फरकाने निवडून दिलेलं आहे. म्हणून ही जी काय जुनी टेप रेकॉर्डर उद्धव ठाकरेच्या नावाची आहे ना, ती आता बंद पडलेली आहे. तिला आता मार्केटमध्ये कोण विकत पण घेत नाही. एक ते काल वारंवार असं म्हणत होते भाषणात, तिन्ही सभांमध्ये त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत आहे. म्हणजे जनतेने चूक केली, ह्यांनी काहीच चूक केली नाही. म्हणजे जनतेच्याच चुका काढायच्या. ह्यांच्या निष्क्रिय असलेला माजी खासदार विनायक राऊतांनी काहीच केलं नाही. ह्यांच्या 10 वर्षापासून 8 वर्ष सत्तेमध्ये असलेला वैभव नाईकांनी काहीच केलेलं नाही. आणि काल मोठं निष्ठावान बोलत होते. अहो 3 मधले 2 उमेदवार बाहेरचे आहेत, बाहेरच्या पक्षाचे आलेले आहेत, राजन तेली आणि संदेश पारकर. कुठे गेला स्थानिक निष्ठावान शिवसैनिक आहे कुठे? वैभव नाईक पण मूळ काँग्रेसचे आहेत. जो मूळ इकडचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्याच्यातला एक पण उमेदवार उद्धव ठाकरेचा नाही आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी निष्ठा आणि हे सगळी जुने टेप रेकॉर्डर आता वाजवू नये. जनता चांगल्या पद्धतीने ओळखून आहे आणि म्हणूनच तर तुम्हाला जो लोकसभेला निकाल दिसला त्याच्यात तुम्हाला परत एकदा भाग 2 तुम्हाला विधानसभेला 23 तारखेला दिसेल. उद्धव ठाकरेंच्या 2दा बॅगा चेक करण्याचा प्रकार झाला, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला. काल सिंधुदुर्गाच्या वेशीवर त्यांची गाडी अडवण्याचा प्रकार कारण त्यांना असं वाटतं की बाबा हा पुरुष दिसणारा माणूस खरंच पुरुष आहे का, म्हणून बॅगेत ब्लाऊज, साडी, मेकअपचं सामान काय ठेवलं आहे का ते तपासतायत ना. म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची अशी चूक काढू नका. कारण का लिंग तरी कळलं पाहिजे, पुरुष आहे की महिला आहे म्हणून तपासण्याचं काम सुरू आहे आणि त्यांचा अधिकार आहे तो शेवटी. म्हणजे आम्ही आचारसंहितेच्या काळात, निवडणुकी आचारसंहितेच्या काळात सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाचेच असतात. आमच्या कपड्यापासून, आमच्या गाड्यापासून, आमची दुकानापासून, ऑफिसपासून सगळं तपासण्याचं काम
अधिकार हा निवडणूक आयोगालाच आहे. का हो? एकनाथ शिंदेचा बॅगा नाही तपासली, त्याच्यात युरिन पॉट भेटला नाही. आमच्या देवेंद्रजींचं पण तपासलं, आमच्या नितीन गडकरी साहेबांचं पण तपासलं. म्हणून बाकी कोण थैताट करत नाही, हाच एक शेमळ्यासारखा थैताट करतोय. कारण का मुळामध्ये बॅगेमध्ये जे ठेवलेलं जे काय, जसं तुम्हाला बोलो ब्लाऊज साडी बिडी काय चुकून अगर बाहेर आलं उगाच लोक हसतील ना. पूर्ण चालवा मध्ये. ऑल इंडिया एकता फोरमने या निवडणुकीत मवियाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी ही घोषणा केली आहे. मवियाच्या 221 हे सगळे तालिबानी आणि दहशतवादी मानसिकतेच्या ह्या सगळ्या संघटना आहे, ज्यांना ह्या देशामध्ये या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे 2047 पर्यंत. आणि म्हणून ह्यांचे सगळ्यांचे हे सगळे फतवे बाहेर निघत आहेत. एका बाजूला सर्व धर्म समभावाचं टेप रेकॉर्डर लावायचं, गंगा जमुना तहजीब बोलून दाखवायचं, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे फतवे काढायचे. आणि हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला वाटतं चालणार? ही सगळी जी काही हे फतवे काढणारे हे सगळे जे मौलवी आहेत, दाढीवाले आहेत ना, ह्यांच्या दाढ्या खेचून 23 तारखेच्या नंतर ह्यांना जेलमध्ये टाकणार आम्ही. पण जी नाटकं करायची आहे, जे फतवे यांची तमाशा करायचा ना, 23 तारखेपर्यंत करा. नंतर शुक्रवारी ढुंगणवरती येणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ 23 तारीखनंतर. सर, पंकजा मुंडे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलंय की माझ्यासाठी विकास हाच खरा मुद्दा आहे. या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला मानणे हे नेत्यांचे काम आहे. बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं म्हणतात. नाही, तो त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. वैयक्तिक प्रत्येक नेत्याला एक वैयक्तिक मत असतं. पण शेवटी आम्ही पण हेच बोलतो, आमच्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, मग तो मुसलमान पण असेल पण तो राष्ट्रभक्त मुसलमान असला पाहिजे. त्यांनी आपल्या देशाला तिरंगा म्हटला पाहिजे. असे फतवे काढता कामा नये. त्यांनी वंदे मातरम आमच्याबरोबर उभं राहून बोललं पाहिजे. आणि म्हणूनच त्या कुठल्याही मुसलमानाचा आम्हाला आक्षेप नाही. पण हे फतवे काढणारे, हे जिहादी, हे बाहेरून येणारे रोहिंगे बांगलादेशी, ते जे आमच्या देशाच्या विरोधात जे जिहादीकरण आणि इस्लामीकरण जे करतायत ना, त्याविरुद्ध आम्ही बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे. त्यासाठी तो नारा आहे. म्हणून ज्यांना तो नारा समजतो त्यांनी तो नारा स्वीकारलेला आहे. अन्य लोकांनी नाही समजला तो त्यांचं मत आहे. आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे कोण आव्हान देणार आहे? उद्धव ठाकरेंची कणकवलीत राणे पिता पुत्रांवर टीका, तर सावंतवाडीच्या नतद्रष्ट्यांना चपलेनं मारलं पाहिजे. हे जेव्हा पडतील तेव्हा कोकणचा खरा विकास बरोबर. चपला, आव्हान, गुंडगिरी. कधीतरी 10 वर्षामध्ये मधून 8 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता. 5 वर्ष भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची सत्ता होती. त्याच्यामध्ये तुमचे केंद्रीय मंत्रीपासून राज्यामध्ये तुमची सत्ता होती. 2.5 वर्ष तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते. आता कालच्या प्रचारसभेमध्ये एक तरी विकासाचा मुद्दा घेतला का? 2.5 वर्षाच्या तुमच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये कोकणामध्ये असंख्य वादळं आली. तुमच्या माध्यमातून काय मिळालं हो आम्हाला? कोकणामधला प्रोत्साहनकारक निधी भेटली का? कुठल्या उद्योगधंद्या तुम्ही लोकांनी आणल्या? म्हणून नुसतं गाडणार, नुसतं गुंडगिरी, नुसतं दहशतवाद, नुसतं हा शेमडा, ते सोडून विकासाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेचं एक तरी भाषणामध्ये मुद्दा शोधा, मी त्यांना बक्षीस देतो. म्हणून अशीच भाषणं, म्हणून तर सुरुवातीला म्हटलं ना, त्यांनी अशीच भाषणं करत राहावी आणि आमची मतं वाढवत राहावी. 23 तारखेला कळेल की आमची जे 10-10, 15-15 मतं काल एका दिवसामध्ये वाढलेली आहेत. एका दिवसामध्ये. म्हणून तर खारीचा वाटा दिला आहे ना त्यांना. असा अन्याय करत नाही मी त्यांच्यावर. दरोडेखोरांच्या हाती आयुष्य द्यायचं की नाही तुम्हाला ठरवायचं आहे. ज्या काय गोष्टी सुरू आहेत त्या बघवत नाही. सावंतवाडीतील सभेत उद्धव ठाकरे दरोडेखोर कोण आहे? काल ते चांदीवाल ना, चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी काल सांगितलं. काल त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही. ह्याचा हाच अर्थ होतो की ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी आणि वसुली सरकारच होतं. त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालं. आणि दरोडेखोरांचा बादशाह काल आमच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये येऊन गेला. महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल हा काल या तिन्ही मतदारसंघामध्ये भाषणं करून गेला. ज्याच्या कुटुंबाची कधीतरी किती जमिनी या कोकणामध्ये आहेत, त्या रिफायनरीच्या परिसरामध्ये ठाकरेच्या कुठल्या कुटुंबाच्या कोणाच्या नावाने 7 बारे आहेत हे कधीतरी आम्ही दाखवलं ना. कोकणाला सर्वात मोठा दरोडा मारणारा माणूस हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो. वाऱ्याने पुतळा पडला म्हणतात, पण शिंदेची दाढी हल्ली नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात.
मग तुमचा धब्बा तरी हल्ला का त्याच्याने? म्हणून शिंदे साहेबांना मानण्याचा अर्थच तुम्हाला कधी कळला नाही. आणि ज्या शिवरायांच्या त्या मालवण मंदिरासाठी, शिवमंदिरासाठी तुम्हीच 50 लाख देणार होता, त्याच्याबद्दल अजूनपर्यंत थोबाड उघडायला तयार नाही. उगाचचं तिकडे आमच्या पुतळ्याबद्दल भाषण करतात आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये जेव्हा आमचा तो भव्य असा तो पुतळा उभा राहील ना, तेव्हा फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हालाच बोलवणार, दुसरा कोणाला ते काम देणार नाही. चिंता करू नका. कारण 23 तारखेनंतर तुम्ही तसं पण बेरोजगार होणार आहात. इथल्या काजू बागायतदार, आंबा बागायतदार यांना कुठे हमीभाव दिला जात नाही आहे, वादळ येतं तरी. मात्र 370 कलमाचं इथे काय आहे, म्हणजे कोकणामध्ये काय आहे, आणि त्यासाठी आमच्याकडे आंब्याची कलमं आहेत, त्यांचा विचार करा असं देखील उद्धव ठाकरे. आंबाच्या कलमासाठी, काजू कलमासाठी, सुपारीसाठी, मच्छीमारीसाठी या 2-2.25 वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये ना असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. कारण उद्धव ठाकरेंना ते समजले नसतील, कारण त्याच्यासाठी बुद्धी लागते. आंब्यासाठी आम्ही, आंबा बागायतदारांसाठी आणि काजू, आम्ही इथे नांदगावला आम्ही एक मार्केट यार्ड ओपन करतो आहे APMCच्या धर्तीवर. कधी नवी मुंबईच्या APMCमध्ये उद्धव ठाकरेंनी पाऊल ठेवलं आहे का? तिकडे आमच्या आंबा बागायतदारांना काय किंमत मिळते ह्याच्याबद्दल कधी त्यांच्या शिवसेनेकडे तोंड उघडलं आहे का? नुसतं चहा आणि नाश्त्याबरोबर काजू खाणं म्हणजे काजूचा दर समजणा विषय नाही. आता काल मी ऐकलं बॅगा भरून काजू घेऊन गेलेत मुंबईला फुकट. आणि 370 कलम आणि हे विषय कोणाला खुश करण्यासाठी बोलत होते हे आम्हाला समोर घातलेल्या टोपीवाल्यांना बघून कळलं. काल त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते हे जरा माहिती घ्या. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी 370चा मुद्दा होता. हिंदू द्वेषी असणारा हा माणूस हा हिंदूंचा द्वेषच करणार, म्हणून त्याला 370चं महत्त्व माहीत नाही. शिवसेना प्रमुखांनी एकट्याने लढायचं ठरवलं असतं तर भाजप औषधात सुद्धा उरली नसती, असं विधान उद्धव ठाकरेंनी काढले. असं आहे ना, उद्धव ठाकरे तेव्हा बसून कॅमेरा साफ करायचे. म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये काय संबंध होतं, काय नातं होतं आणि हिंदुत्वासाठी हे दोन्ही का एकत्र आलेले ना हे समजण्या एवढी अक्कल हे उद्धव ठाकरेला आधी नाही येणार. कारण का तेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने युती केली तेव्हा उद्धव ठाकरेचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, कॅमेरा साफ करेपर्यंतच होता. म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या संदर्भात एवढी मोठी मोठी वक्तव्य करू नये. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. शरद पवारांची देवेंद्र पवार साहेबांवर बोलणं उचित नाही. त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी आमचे वरिष्ठ देतील त्यावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.